दिवाळीला असतात नाही का, आणि पत्न्या विवाह झाला की पत्नी नाही का. अशा कश्यपाला 13 पत्न्या. बायकाचे नावं काढले की खुलतात पोरं ज्याचे लग्न झाले नाही ते. तुम्ही किती हसा, तुमचा मेळ बसत नाही यावर्षी. त्या कश्यपाला 13 पत्न्या, 2 मुख्य होत्या अदिती आणि आदिती. एकीला देवपुत्र संतान निर्माण झाले आणि एकीने दैत्याला जन्म दिला. त्याचं फार मोठं कारण आहे. येशा घोर तमा वेला घोरा नाम घोर दर्शना. संध्येच्या वेळेला कुकर्म दितीने केलं म्हणून दितीच्या पोटी दैत्य जन्माला आले आणि आदितीच्या पोटी देव जन्माला आले. आदितीचा पुत्र जो होता तो इंद्र झाला. इंद्र म्हणजे कोण? देवाचा राजा नाही का. आता देवाचा राजा म्हणजे काही सामान्य पद नाही हो. पदात लय मोठी ताकद आहे. पदामध्ये काय लय मोठी ताकद आहे. पदाच्या ठिकाणी अहंकार येतो. पद आलं की अहंकार फ्रीमध्ये येत असतो. तुम्हाला वाटतं का इंद्र सुखी आहे? भागवतामध्ये सांगितलं इंद्र सुखी नाही. न च इंद्रस्य सुखम किंचत न सुखम चक्रवर्तीना. मग सुखच नाही का या जगात? सांगितलं एकाच व्यक्तीला सुख मिळतं, तर त्यांनी सांगितलेले सुखम अस्ति विरक्तस्य मुनीर एकांत जीविना. जे मुनी झालेत आणि एकांतामध्ये राहतात ते सुखीत, बाकी सगळे दुखी आहेत. आणि इंद्र स्वर्गाचा राजा झाला आणि इंद्राची सावत्राई दुखी झाली. सावत्राई कोण? दैत्याची माता दिती कश्यपाकडे गेली. तिचा मुलगा राजा झाला आणि माझे मुलगा राजा कधी होईल? म्हटले तुला त्याच्यासाठी एक व्रत करावं लागेल. आणि तिला व्रत सांगितलं, पण सांगितलं ते जर व्रत चुकलं तर तुझा मुलगा त्या इंद्राचा मित्र होईल, शत्रू होणार नाही. फार मोठी कथा, एवढी आपल्याला पाहिजे नाही. आणि मग त्या वेळेला दैत्याचा राजा बली हा यज्ञ करू लागला. कशासाठी? इंद्र होण्यासाठी. कारण नियम असा आहे की जो यज्ञ कर्म करतो त्याला स्वर्गाधिक पद प्राप्त होतात. ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीत लिहिलेले का शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा परी तोची ब्रह्मा अननोय मनती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे निरंतर. माऊली म्हणतात स्वर्गाचं सुख भोगायचं असेल तर यज्ञ कर्म करावं लागतं. आणि त्या बळीराजाने किती यज्ञ केले? किती का करायला म्हणे, काय करायचं लवकर उरक, 10:30 वाजले. विठ्ठल विठ्ठल बळीराजाने 99 यज्ञ केले. 100वा यज्ञ चालू होता. पण दैत्याची माता आणि देव माता जी होती ती नाराज झाली. देव मातेला वाटलं 100 यज्ञ जर बलीचे पूर्ण झाले तर माझ्या इंद्राचं पद जाईल, आणि म्हणून तिने एक व्रत केलं. आणि त्या व्रताच्या प्रभावाने देवाला एक अवतार घ्यावा लागला. त्या अवताराचं नाव आहे वामन अवतार. देव काय झाले? वामन झाले. हातामध्ये भिक्षा पात्र घेतलं आणि भीक मागायला गेलेत. कोणाकडे? बळीराजाच्या दारामध्ये. तेरे द्वार खडा भगवान भगत भर दे रे झोली तेरा होगा बड़ा एहसान जुग जुग रहेगी तेरी शान. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे झोली तेरा होगा बड़ा एहसान जुग जुग रहेगी तेरी शान भगत भर दे भिक्षा मागितली. फार मोठा विषय, एवढा आपल्याला इथे पाहायचा नाही. आणि भिक्षा मागितल्याच्या नंतर देवाने काय केलं? बळीराजाला पाताळाचा राजा बनवलं. आता राजा तर बळी झाला आणि पुन्हा विचारलं काय पाहिजे सांग. राजा तर मी तुला केलं, अजून काय पाहिजे? तेव्हा बळी म्हटला देवा खरं सांगू का, मला तुम्हाला पाहावंच असं वाटतं. सतत मला तुमचं काय झालं पाहिजे? दर्शन झालं पाहिजे. देव म्हटले तुला माझं सतत दर्शन करायचं ना. देवाने देवाचं पद आणि देवाचं रूप जे होतं ते बदललं आणि देव काय झाले?
द्वारपाळ बळे द्वारे झाला, द्वारपाळ बळे द्वारे झाला, द्वारपाळ बळे द्वारे गवळीयांचे घरी अंगे गाई वळे, द्वारपाळ बळी द्वार झाला, द्वारपाळ बळी. गवळीयांचे घरी अंगे गाई वळी, द्वारपाळ होय भक्ती केला तैसा पूर्वे धरावी ते इच्छा. बळीराजाने इच्छा केली, देव त्याच्या दारामध्ये द्वारपाळ झाला. काय काय नाही केलं महाराज. गवळ्याचे घरी अंगे गाई वळी, द्वारपाळ बळे द्वारे झाला. अर्जुनाचे रथी होय हा सारथी, बक्षी पोहे प्रते सुदाम्या, एकोबाचे ऋण फेडी ऋषी खेसी, अंबऋषीचे सोशी गर्भवास, मीराबाई साठी घेतो विस त्याला. ती पूर्ण संताची मालिकाच पाहून घ्या नाही का. सज्जन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्या सगुरुकुला, नरहरी सोनारा घडू कुंकू लागे, चोखा मेळा संगे ढोरे ओळी, नाम याची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरी राव तिच्या. होय भक्ती केला तैसा पूर्वे धरावे ते इच्छा. मग हे सगळं करण्याकरता एवढी कोणती साधना करावी लागती. जरी तो देव मोठा असला तर मोठ्या वस्तूने मोठ्या गोष्टीने तो प्रसन्न होत नाही, अगदी छोट्या गोष्टीने तो प्रसन्न होतो. त्याला काय आवडतं हे तुकोबराने तिसऱ्या चरणात. एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा जगदानी, एवढा कशी असली पाहिजे, मोठी असली पाहिजे नाही का. आमच्यासारखे सामान्य महाराज कीर्तनाला यायले की लोक म्हणतात, महाराज तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय करायचं जेवायला. आता महाराजाला खायला भरपूर मिळतं पण देव खाऊ देत नाही. कोणाला शुगर, कोणाला बीपी आहे ना. माझी ढेरी वाढते, तेलकट खायला जमत नाही, गोड खायला जमत नाही. पण मी काय करत असतो माहिती का, कीर्तनाला येताना 2-4 पोरं घेऊन येत असतो. ते पोरं मोठे हुशार असतात. हे जर विचारायला लोक, बाबा तुम्हाला काय काय आवडतं, मी फोन त्याच्याकडे देत असतो. मग ते त्याच्या आवडीचं सांगतात. त्याला माहिती याला काही खायला जमत नाही. मोठ्या व्यक्तीची आवड सुद्धा कशी असली पाहिजे, मोठी असली पाहिजे नाही का. पण देवाचं तसं नाही. देव मोठा एवढा प्रभू भावे, पण त्याला आवडतं काय तर सांगितलं, एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. त्याला 2 गोष्टी आवडतात, एक तुळशीचं पान आणि एक तांब्याभर पाणी. आता त्या तांब्याभर पाण्याचं महत्व बायाला बऱ्याच कळालंय. महादेव कोरडाच होऊ द्यायना. आमच्या भागात तर महादेवाला सर्दी व्हायची वेळ आली. ते कोणता मिश्रा बाबा आला टीव्हीला, घे लोटा पळ महादेवाला पाणी घालायला. मागं तर बाया 2:30 वाजताच उठू लागल्या. महादेवाला झाली सर्दी, त्याने केला एक दिवस मला फोन महादेवाने. मी फोन उचलला, म्हणलं बाबा काय समस्या काय. ते महादेव म्हणलं काही करा पण या बाया बंद करा. म्हणलं बाया काऊन बंद करायच्या. म्हणे नवऱ्याला वेळेवर भाकर देणार आणि मला कोरडं होऊ देणार. महादेव भिजलेलाच कवावी.
एक तांब्याभर पाण्याने देव प्रसन्न होतो. देवाला प्रसन्न करण्याकरता काही लागत नाही. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात. पण एक लक्षात ठेवा, मनावे पतित वेळोवेळा. मनावे पतित वेळोवेळा. मनावे पतित वेळोवेळा. हो भावे तुळशी जळ पाणी जोडा हात. भावे तुळशी जळ पाणी जोडा हात. मनावे पतित वेळोवेळा. हरी 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 तुम्ही म्हणाले सगळ. हरी 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 तुम्ही म्हणाले सगळ. भावे तुळशी जळ पाणी जोडा हात. भावे तुळशी जळ पाणी जोडा हात. मनावे पतित वेळोवेळा. हे हरी हरी देवाला तुळशी पान आवडतं आणि एक तांब्याभर पाणी आवडतं. पण ते कसं व्हायचं सांगितलं. भावे ते वाहताना काय असला पाहिजे, भाव असला पाहिजे. आणि स्वतःला मी भक्त आहे असं नाही. म्हणावे पतित वेळोवेळा मी पतित आहे. पतित म्हणजे काय, पापी आहे असं समजावं. आणि देवा हा पापी पुनीत होण्याकरता तुझ्याकडे आलेला आहे. पा ज्या काही गटार असतात, गटार ते सगळ्या गटारा कुठं जातात, गंगेला जातात. मग गंगा शुद्ध आहे का गटार शुद्ध आहे? आता बोलायला पण लोक बाबा झोपले का काय. गटार शुद्ध आहे का गंगा शुद्ध आहे? ही पैन गंगा शुद्ध आहे का गावातल्या नाल्या शुद्ध आहे? हा पैन गंगा. पण त्या नाल्या कुठं जातात, गंगेमध्ये. आणि गंगेत नाली आली की नाली गंगा होते का नाली राहते? तुकोबारायांनी एका ठिकाणी वर्णन, तुका मने पांडुरंगा मी ओहळ तू गंगा. मी ओहळ तू गंगा. मी ओहळ तू गंगा. तुका म्हणे पांडुरंगा. मी ओहळ तू गंगा. मी ओहळ तू गंगा. मी ओहळ तू गंगा. माझी बहुहीन याती, माझी बहुहीन याती. तू तो मोठा कमळापती. तू कमळापती आहेस. कमळापती म्हणजे लक्ष्मीचा पती. आणि माझी बहुहीन याती. तुका म्हणे पांडुरंगा मी ओहळ तू गंगा. आणि ओहळ कुठे जात असतो, गटार कुठं जातं, गंगेला. आणि एकदा का गटार गंगेत गेलं की गटार राहत नाही, ते गंगा होत असतं. तसं देवाकडे जाताना मी पापी आहे असं म्हणून गेलं पाहिजे आणि येताना पुनीत होऊन आलं पाहिजे. मग भावे तुळशी दळ पाणी जोडा हात. मनावे पतित वेळोवेळा. कारण देवाला तुळशी खूप आवडते. देवाला तुळशी आवडते. तुळशीच्या मंजुळा आवडतात, तुळशीचे पानं आवडतात, तुळशीची माळ आवडते आणि तुळशीचा बुक्का आवडतो नाही का. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. तैसीच प्रीतिकरी भोळ्या भाविका. नामा पद पंकज पादुका. श्री मस्तकी वंदित असे. तो बुक्का जो होतो ना, तुळशीच्या काड्या जाळतात, त्याचे कोळशे करतात, त्याचा बुक्का बनवतात, वस्त्रगाळ करतात आणि तो बुक्का देवाला आवडतो. काही काही गावात आम्ही कीर्तनाला गेलो की बुक्का सापडत नाही आणि मग वेळेवर काळं मंजनच लोक लावतात आमच्या कपाळाला. हो असं होतं कधी कधी नाही का. एकदा बुक्का सापडला नाही, काळं मंजनच लावलं माझ्या कपाळाला. लोक काय लावतील सांगता येत नाही. देवाला काय आवडतो महाराज? तुळशीचा बुक्का आवडतो, तुळशीची माळ आवडते, तुळशीचं पान आवडतं, मंजूळ आवडतात. शास्त्रामध्ये यजुर्वेदामध्ये मंत्र आलेत तुळशीच्या संदर्भामध्ये. तुलसी हेम रूपांच रत्न रूपांच मंजरी बहुमोक्षप्रदाम तुभ्यम प्रयामी हरिप्रियम. तुळशीच्या संदर्भामध्ये यजुर्वेदात वर्णन केलंय. तुलसी हेम रूपांच. हेम म्हणजे काय हो? हेम म्हणजे काय? हेम म्हणजे सोनं नाही का. हेम म्हणजे काय? स्वर्ण. जेवढं बायाला सोनं आवडतं तेवढं देवाला तुळशीच्या मंजुळा आवडतात.
तुलसी हेम रूपांच रत्न रूपांच मंजिरी. तुळशीच्या ज्या मंजुळा आहेत ना त्या रत्नाप्रमाणे आहेत. एक मंजुळा वाहिली की एक रत्न वाहिल्याचं पुण्य मिळतं. तुलसी हेम रूपांच रत्न रूपांच मंजिरी. आणि एक पान जर तुळशीचं वाहिलं तर भव मोक्ष प्रदाम तुभ्यम प्रयामी हरिप्रियम. एक पान वाहिलं तर मोक्ष प्राप्त होतो. एका पानामध्ये खूप ताकद आहे. एकदा काय झालं, नारद महर्षी देवाच्या गावाला गेले. देवाच्या गावाला म्हणजे द्वारकेला गेले नाही का. आणि द्वारकेला गेल्याच्या नंतर देवाचं लग्न झालेलं होतं रुक्मिणी बरोबर. सत्यभामा अशा 8 पट्ट राण्या आणि बाकीच्या काही 16,100 आणि त्या 8 अशा टोटल मिळून श्रीकृष्णाला बायका किती होत्या? 16,108. आता तुमचा एकीचाच मेळ लागाय ना, एवढ्या त्यानं सांभाळल्या नाही का. आणि मग नारद महर्षी आले. आल्याच्या नंतर ती सत्यभामा नारदाकडे गेली आणि नारदाला तिने विचारलं, नारदा नवऱ्याने बायकोवर जास्त प्रेम करण्यासाठी कोणतं व्रत करावं आणि काय उपाय केला पाहिजे. नारद म्हटला एकच उपाय. काय? नवऱ्यानं बायकोवर जास्त प्रेम करावं असं तुला वाटत असेल तर तुझा नवरा मला दान करून टाक. आणि त्या सत्यभामेनं काय केलं? श्रीकृष्णाचं दान केलं. नारदाला श्रीकृष्ण दान दिला. आता नारदाला श्रीकृष्ण दिल्याच्या नंतर झालं काय? नारद म्हटले, देवा आता तुम्हाला द्वारकेत राहता येणार नाही. कस काय राहता येणार नाही? कारण नेम असा आहे, एखादी वस्तू दान ज्या व्यक्तीला दिली की ती व्यक्ती घेऊन जात असते, त्याच्यावर त्या व्यक्तीचा अधिकार राहतो. आता तुमच्या बायकाचा तुमच्यावर काय राहिला नाही, अधिकार आहे. देवा चला माझ्या बरोबर. आता देव निघाले ना. आणि देव निघाल्याच्या नंतर सत्यभामेला प्रश्न पडला, आता काय करावं. आता कोण नारदापासून देवाला सोडवेल असा प्रश्न पडला. पण सत्यभामेला माहित होतं या प्रश्नावर रुक्मिणीच काहीतरी करू शकते. मग ती सत्यभामा रुक्मिणीकडे गेली आणि रुक्मिणीला म्हणू लागली. काय म्हणू लागली? रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्थ कशा बसल्या, उठा की चला. स्वस्थ कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणीने विचारलं नेमकं झालं काय. तेव्हा सत्यभामा सांगू लागली, ऐकुनी सखे ब्राह्मणवाणी, अर्पण केले शारंग पाणी, उठा की चला. सत्यभामेने सांगितलं, रुक्मिणी मी देवाला नारदाला दिले, देवाला दान केलंय. आणि नारदाने सांगितलं, देव जर परत तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या देवाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला देवाच्या वजनाचं भारूमभार सोनं मला द्यावं लागेल. आणि आता एवढं सोनं आपल्याकडे नाही. रुक्मिणी म्हटली, काय कमी सोन्याची? पूर्ण नगर सोन्याचं आहे. सगळ्या राण्याचं सोनं टाकलं पारड्यामध्ये. एका पारड्यात देवाला बसवलं, पण देवाचं पारडं काही हलायला तयार नव्हतं. रुक्मिणीला माहित होतं देव सोन्याने मिळणार नाही. रुक्मिणी तुळशीकडे गेली, तुळशीचं पान घेतलं, पारड्यामध्ये टाकलं. देवाचं पारडं हलकं झालं आणि नारदाकडून देव परत घेतला. देव परत मिळाला हा केवळ एका तुळशीच्या पानामुळे मिळालेला आहे. म्हणून एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. त्याला तुळशी खूप आवडते महाराज, म्हणून तुळशी समर्पित केली पाहिजे.
आता तो एवढा मोठा देव, पण आपल्या भक्ता करता तो पूर्वी कसा होता हो? म्हटलं तो निर्गुण होता. आणि का रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये उपासनेचे दोन प्रकार सांगितलेत. एक सगुण उपासना आणि एक निर्गुण उपासना. आता निर्गुण उपासनेमध्ये नाव नाही, रूप नाही, रंग नाही, गाव नाही, मग पूजा कशाची करणार? निर्गुण उपासना ही फार कठीण आहे आणि सामान्य माणसाला न करता येणारी आहे. संतांनी वर्णन केलं, निर्गुणाचा बोध कठीण, मन बुद्धी वाचे अगम्यदान, शास्त्रासी न कळे उन खून वेदी मौन धरेले. हा निर्गुण उपासना, कोणालाही न करता येणारी, जिथे नाव नाही, रंग नाही, रूप नाही, मग पूजा कशाची करणार? आपण सांगू शकतो आमचा राम सावळा दिसतो, आमचे महादेव कर्पूर गौरम करुणावतारम, कर्पुरासारखी कापरासारखी ज्यांची काया आहे. महादेवाचं रूप आपण सांगू शकतो, कृष्णाचं सांगू शकतो, रामाचं सांगू शकतो, हनुमंताचं सांगू शकतो, देवीचं सांगू शकतो. एखाद्या मुस्लिमाला जर विचारलं अल्लाह कसा दिसतो, तर तो सांगू शकत नाही. पण सांगताच येत नाही. जो सांगता येत नाही, जो कोणी पाहिला नाही, जो कोणाला दिसला नाही, त्याची उपासना तरी कशी करावी? मग आपल्या संतांना सोपी उपासना व्हावी, आपल्या भक्तांना सोपी उपासना व्हावी, याच्या करता ते निर्गुण ब्रह्म हे सगुण रूपामध्ये काय झालेले प्रगट झालेले. आला नावा रूपा तुका मने झाला सोपा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवित सोपायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोही अंगभूतयुक्ती नाही मंत्रहीन क्रिया. नका चर्या विचारू सेवेमध्ये जमा धरा, कृपा करा सेवटी झालेले सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरूच्या चरणी आपण समर्पित करूया. या ठिकाणी आपल्या पांगरखेड्यामध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये विशेष रूपाने श्री रामचरित मानस कथा तुम्ही श्रवण करताय. आपल्या पवित्र पावन असा पेनगंगा माईच्या कुशीमध्ये ओलांडेश्वर महादेव नाही का, महाबळेश्वर महादेवाच्या दरबारामध्ये या ठिकाणी हे पुण्यकर्म तुमच्या माध्यमातून होत आहे. आणि या सप्ताहाला 75 वर्ष आता पूर्ण झालेत. हा 75वा उत्सव आहे. याला अमृत महोत्सव म्हणतात नाही का. कारण आपल्या संस्कृतीमध्ये 12 वर्ष सप्ताहाला झाले कोणत्याही अनुष्ठानाला की त्याचा तपपूर्ती केला पाहिजे. 12 वर्षाने एक अनुष्ठान पूर्ण होतं, तपपूर्ती. 12, 12, 24, 25 झाल्याच्या नंतर रजत महोत्सव असतो आणि पुढे 75 झाल्याच्या नंतर सुवर्ण महोत्सव असतो. तर हा सुवर्ण महोत्सव या ठिकाणी आपण मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न करतायत. आणि विशेष म्हणजे या सप्ताहामध्ये सर्व संन्यासी महात्म्याचे कीर्तन आहेत. आणि ते बरं केलं तुम्ही, म्हणजे बदलही झाला तर कोणाला काही कळत नाही. कारण कालच्या बाबा जागेवर मी आलो आणि माझ्या जागेवर ते आले, तुम्हाला काहीच मिळणार नाही कोणता बाबा केव्हा बदलला. ढवळ्या कपड्यावाले बाबा लवकर ओळखू येतात. त्यातली त्यात आमचे फोटो बॅनरवर वेगळे आहेत आणि मॉडेल दिसायला वेगळे. कारण तेव्हा जटा दाढीचा फोटो आहे. आता कुंभमेळ्याहून आलो आम्ही. कुंभमेळ्याला प्रयागला गेल्याच्या नंतर केश दान करणं हे महत् पुण्य सांगितलेलं आहे. म्हणून मोठे मोठे जटाधारी संन्यासी प्रयागला आपल्या जटेचा केसाचा काय करतात, त्याग करतात. आणि तो कुंभ पर्व तिकडे चालू असतानाच इकडे तुम्ही छोटासा कुंभच भरवला. गिरीपुरी भारती सरस्वती सर्व संन्यासी महात्म्यांचे कीर्तन या ठिकाणी तुम्ही ठेवले. संन्याशाच्या कीर्तनाचा एक फायदा असतो, संन्यासी महात्मे कीर्तन कसंही केलं कमी बोलले तरी काही अडचण नाही.
पण त्या महात्म्याचा पदस्पर्श या भूमीला होतो. तुम्हा सर्वांना संत महात्म्याचं दर्शन होतं. हा तुमचा दुग्ध शर्करा योग आहे. साधू संत महात्मे आपल्या गावामध्ये येतात, या भूमीला पवित्र करतात. नाहीतर एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढे महान असे संत या ठिकाणी तुम्ही उपस्थित केले. आणि हे सर्व संत तुम्हाला ज्यांच्यामुळे मिळालेत, हे असे आपल्या गावातले हरिभक्त परायण ज्यांच्या मुखातून तुम्ही श्री रामचरित मानस कथा ऐकता, आमचे स्नेही शेषराव महाराज, आणि त्यांच्याच मुखातून तुम्ही कथा ऐकताय. त्यांनी आग्रह केला, पूर्वी माझं एक कीर्तन या सप्ताहामध्ये झालेलं आहे. आता तुम्हाला आठवण आहे का नाही, चिल्या पिल्यामुळं तुम्हाला ध्यान कमी राहतं, आम्हाला कामच काय आहे ना. माझं इथे कीर्तन झालेलं आहे. काल्याची कीर्तन सेवा या ठिकाणी एकदा झालेली आहे. आणि पुनश्च हा योग या ठिकाणी कीर्तन सेवेचा महाबळेश्वराच्या दरबारामध्ये मला हा प्राप्त झाला. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुम्ही सर्व श्रोते मायबाप वेळ झाला तरी झोपले नाही, नाही तर मला श्रोते सापडतच नाही. सगळे श्रोतेच माझ्या कीर्तनात लोक झोपतात आणि झोपतात म्हणून मी काय केलं, म्हणलं आता आपण काय करू, राम जन्माचंच कीर्तन करत जाऊ, म्हणजे ते दुपारा असते ना, लोक झोपणार नाहीत. मग मी राम जन्माचं कीर्तन केलं, त्याच्यातही लोक झोपले. मग मला वाटलं राम जन्माला झोपतात, दुपारचा वेळ आहे. मग मी हनुमान जयंतीचं कीर्तन केलं, ते सकाळी सकाळीच असते, त्याच्यातही लोक झोपले. मग मी संध्याकाळचं कीर्तन केलं, त्याच्यातही लोक झोपले. मग मला असं वाटू लागलं कीर्तनच सोडून द्यावं का काय, पण पुन्हा पैसे भेटत नाही, कीर्तन सोडावं. असं मठ मंदिर कसं चालायचं, तुमच्यासारखे भक्त मंदिरात आले तर त्यांची व्यवस्था कशी करायची. म्हणून मला श्रोते सापडतच नाही, सगळे श्रोतेच सापडतात. श्रोते म्हणजे झोपणारे, तुम्ही झोपले नाही. तुम्हा सर्व मायबापांना धन्यवाद. आणि विशेष म्हणजे आमचे सर्व गुणीजन मंडळी आता आहेत थोडे है ना, आहेत कमी, पण एक एकाहुनी बळी रे. सर्व सुंदर गायन त्यांनी केलं. टाळकरी मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. उत्कृष्ट मृदंगाचार्य त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आमच्या या लाईव्ह प्रदर्शनची व्यवस्था यूट्यूब चॅनलची ज्यांनी केली त्यांनाही धन्यवाद देतो. आता सगळ्याचे नावं मी काही घेत नाही, नावं घ्यायला मी काय तुमची बायको नाही. आज काय मकर संक्रांत नाही, सगळ्याचे नावं घ्यायला नाही का. सगळ्याला धन्यवाद देतो आणि इथेच माझ्या वाणीला पूर्ण वेळ चाल म्हणायचं. ईश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. आ